नेस्को कॉन्सर्टमध्ये 25 कोटींचे ड्रग्ज. काय आहे गुजरात कनेक्शन? नेस्कोच्या झगमगाटात त्या रात्री नक्की काय झालं? पोलिसांची परवानगी 10 वाजेपर्यंत, पण पार्टी चालली पहाटे 2 वाजेपर्यंत. रॅकेटचे धागेदोरे थेट गुजरात पर्यंत पोहोचलेत आणि मास्टर माइंड मुंबईत चक्क एका चाळीत ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. ज्या कॉन्सर्टमध्ये मोबाईल वापरायला बंदी होती, तिथे ड्रग्ज वाटायला कुणाची परवानगी होती? अशा अनेक प्रश्नांनी आपल्याला विचार करायला भाग पाडलंय की त्या दिवशी नेस्को सेंटरमध्ये नक्की घडलं तरी काय. त्या रात्री एका इटालियन डीजेची कॉन्सर्ट सुरू होती. हजारो तरुण थिरकत होते, पण अचानक 2 तरुणांचा मृत्यू झाला. आणि पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा धागा पकडला, तेव्हा समोर आलं एक भयंकर ड्रग्ज रॅकेट, ज्याचे धागेदोरे थेट गुजरात पर्यंत पोहोचलेत. मुळात नेस्को सारख्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर पोलीस आयुक्तांचं एंटरटेनमेंट लायसन्स आणि अतिरिक्त आयुक्तांचं परफॉर्मन्स लायसन्स लागतं. नियमानुसार ही कॉन्सर्ट रात्री 10ला संपायला हवी होती, पण आमची माहिती अशी सांगते की ही पार्टी पहाटे 2 ते 2:30 वाजेपर्यंत सुरू होती. मग प्रश्न असा पडतो की 10 नंतर परवानगी संपलेली असतानाही नेस्कोची सिक्युरिटी काय करत होती? या कॉन्सर्टमध्ये मृत पावलेल्या तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं उघड झालंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कडक सिक्युरिटी असतानाही नेस्कोच्या आत हे ड्रग्ज पोचले तरी कसे? पोलिसांनी आता नेस्कोच्या सिक्युरिटी अधिकाऱ्यांनाही तपासासाठी ताब्यात घेतलंय. या सगळ्यात एक अजब नियमही समोर आलाय. तिथे नो मोबाईल पॉलिसी होती, म्हणजे कोणीही काही शूट करू नये म्हणून मोबाईलवर स्टिकर्स लावले होते. हा नियम फक्त प्रायव्हसीसाठी होता की तिथे काही काळबेरं सुरू होतं हे लपवण्यासाठी? नेस्को पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर अंधेरीच्या सहारा रोडवर एक चाळ आहे. तिथे 13,000 रुपये भाडं असलेल्या एका छोट्याशा खोलीत जेव्हा पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा त्यांचंही डोकं चक्रावून गेलं. तिथे चक्क अंमली पदार्थ बनवण्याचा कारखानाच होता. तिथून तब्बल 25 ते 30 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या रॅकेटचा मास्टरमाइंड आहे मोहम्मद आरिफ शेख. हा मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. 2014 साली गुजरातमध्ये त्याने अशाच पद्धतीने ड्रग्जची तस्करी केली होती, जिथे त्याला अटक झाली होती. पण पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला आणि 2023 पासून मुंबईत येऊन आपले हे काळे साम्राज्य चालवत होता. अंधेरीच्या त्या छोट्याशा खोलीत तो ड्रग्ज बनवायचा आणि त्याची पत्नी या सगळ्या पैशांचा हिशोब सांभाळायची. तिच्या बँक खात्यात चक्क पोलिसांनी 26 लाख रुपये गोठवले आहेत. ड्रग्जचा हा धंदा का थांबत नाही? तर याचं मुख्य कारण आहे यातलं प्रॉफिट मार्जिन. एमडी सारखे ड्रग्ज बनवण्यासाठी 1 ग्रॅम मागे साधारण 50 रुपये खर्च येतो, पण मार्केटमध्ये त्याची विक्री 1500 ते 2000 रुपयांना होते, म्हणजे 30 ते 40 पट जास्त नफा. डिमांड आहे, प्रॉफिट आहे आणि म्हणूनच ही सप्लाय चेन तुटत नाही. गेल्या 4 वर्षात मुंबई पोलिसांनी 6700 कोटींहून अधिकचे ड्रग्ज पकडलेत, पण तरीही गल्ली गल्लीत हे विष पोहोचतंय. नेस्कोमध्ये घडलेली ही घटना फक्त हिमनगाचं टोक आहे. कॉन्सर्टमध्ये नो मोबाईल पॉलिसी ठेवणं हा गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रकार आहे का? आणि इतक्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटसाठी फक्त तस्कर जबाबदार आहेत की सिस्टीमचं हे अपयश आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरी खबरींसाठी फॉलो करा जबरी खबरी.